हे नारायण राणे आणि निलेश राण्या माजलेल्या बोकडानो, नामर्दाची औलाद. छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर पहिल्यांदा तुझ्यासारख्या जातीवादी माणसाचं हात कलम केलं असतं. मला या माध्यमातून एसपीला सांगायचं, एसपी साहेब, अशा भाजपच्या पाळलेल्या कुत्र्याशींना आवर घाला, तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करा. हे नारायण राणे आणि निलेश राण्या माजलेल्या बोकडानो, नामर्दाची औलाद. आज आदित्य साहेब छत्रपती शिवाजी महाराजांचा पडलेला पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आल्यानंतर तुम्ही त्यांना विरोध करता होय रे? केंद्राची सुरक्षा घेऊन, तिथली पोलीस यंत्रणा सोबत घेऊन मर्दानगी दावाला निघालात का? ना मर्दानो, तुमच्यात जर दम असेल ना तर पोलीस यंत्रणा बाजूला करून या, मग तुम्हाला शिवसैनिक तुडवल्याशिवाय राहणार नाहीत. अरे चौथा स्तंभ असणारे पत्रकार बंधूंना आरेरावीची भाषा करतोय खासदार. कसला खासदार तो? तिथं एबीपी माझ्याच्या पत्रकार बंधूंचा भूम इसकाटून घेतोय, त्यांना आरेरावीची भाषा करतोय आणि घरात घुसून जाऊन एका एकाला जीव मारून टाकतोय. ही तुझी बोलण्याची पद्धत आहे काय? अरे मग बाकीच्यांचा हात कुठं गेलेत का? तुला खरं तर छत्रपती शिवाजी महाराज जर असते तर पहिल्यांदा तुझ्यासारख्या जातीवादी माणसाचं हात कलम केलं असतं. तू तिथल्या पोलीस यंत्रणेसमोर, एसपीच्या समोर जीव मारून, घरात घुसून जीव मारण्याची धमकी देतोय. काय करते तिथली पोलीस यंत्रणा? कुणाच्या दबावाखाली काम करते? मला या माध्यमातून एसपीला सांगायचं, एसपी साहेब, अशा भाजपच्या पाळलेल्या कुत्र्याशींना आवर घाला, तत्काळ यांच्यावरती गुन्हे दाखल करा. सरकार भाजपचं आहे, गद्दारांचं आहे म्हणून यांना, गुन्हेगारांना पाठीशी घालू नका. सुव्यवस्था बिघडली तर आपण जबाबदार राहाल, लक्षात ठेवा. तत्काळ निलेश राणे आणि नारायण राण्यावरती गुन्हे दाखल करा. ए नारायण राणे, निलेश राण्या, काय रे तुम्हाला एवढा पुळका होता का? अरे 3 दिवस झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडून, मग तुमच्या डोळ्यात काय गेलं होतं काय? त्यावेळेस तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पडला तिथला रस्ता दिसला नाही का? तुम्ही तिथंच राहता ना? गा आता लय वळवळ करायला लागलं होतं म्हणून आज तुम्ही तिथं गेलात. पण लक्षात ठेवा, पोलीस यंत्रणा तुमच्या सोबत घेऊन आणि सत्तेची मस्ती दाखवून जर दादागिरी करायला जाल तर ही सरकार 2 महिन्याच्या वर नाही. लक्षात ठेवा, ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार येईल त्यावेळेस नारायण राणे तुझ्या कुटुंबाला धक्के मारत हीच पोलिस लाटा घालत तुला तुडून आणून तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाहीत. लक्षात ठेव. आणि सरकार लवकरच महाविकास आघाडीचं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार येणार आहे. त्यावेळेस तुला आलेली मस्ती आणि माज याचा मुदला सगळं वसूल केल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.